नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडून देणारी बातमी समोर आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याने राज्यात एक नवीनच या ठिकाणी भूकंप येण्याची शक्यता आहे आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ या ठिकाणी उडालेली आहे। सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं असताना एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री वर्षा निवासस्थानी गुप्त भेट झाल्याचा दावा समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। हा दावा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटमधून करण्यात आला असून या भेटीमागील नेमका हेतू काय होता याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र या घडामोडीमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे। एकेकाळी राजकीय मित्र असलेले ठाकरे आणि फडणवीस यांच्यात 2019 नंतर मोठा दुरावा निर्माण झाला होता। महायुती तुटल्यानंतर ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली, तर फडणवीस यांनी पुढील राजकीय डावपेच रचत सत्तेची समीकरणे बदलली। या पार्श्वभूमीवर ही कथित भेट अधिकच महत्त्वाची मानली जात आहे। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी विधान परिषदेच्या निवृत्त आमदारांच्या समारोप कार्यक्रमात या दोन्ही नेत्यामध्ये शेरोशायरीच्या माध्यमातून हलका फुलका संवाद झाला होता। त्यामुळे दोघांमधील संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद नसल्याचे संकेत मिळाले होते। राजकीय विश्लेषकांच्या मते विधान परिषद निवडणुकीच्या गणितामध्ये या भेटीचा मोठा परिणाम होऊ शकतो। ठाकरे स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीची समीकरणे बदलू शकतात। विशेष मतविभाजनाची शक्यता लक्षात घेता भाजपसाठी ठाकरे सभागृहात असणे काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते, असे हे मत व्यक्त केले जात आहे। दरम्यान या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी या भेटीबद्दल सत्य फक्त ठाकरे आणि फडणवीसच सांगू शकतात असे सांगत अधिकृत खुलाशाची प्रतीक्षा करण्याचे संकेत दिले आहे। सध्या या कथित गुप्त भेटीमुळे राजकारणात नवीन ट्विस्ट आला असून पुढील काही दिवसात याचे पडसाद उपडण्याची दाट शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।